आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते सगळ्यांचं आपल्या आजच्या 8व्या आठवड्याच्या सत्रामध्ये. आपण सगळेजण पोहोचलेलो आहोत. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचे आभार. खूप हृदयातून मी तुम्हाला सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश, आणि मला माहितीये तुम्ही सगळेजण प्रेम प्रकाश पाठवत आहात संपूर्ण सृष्टीला आपल्या हृदयातून. कारण आपण जे काही आठवडे आपली जी काही साधना करतोय, जरी आपल्याला वाटत असेल की माझा रोज सराव होत नाहीये. एक मिनिट हा, मी इंटरनेट फक्त चेक करते. थोडस मला अनस्टेबल वाटतंय. हम्म. आता नीट झालंय बहुतेक. तर जरी आपल्याला असं वाटलं ना की माझ्याकडून नीट सराव होत नाहीये, मी रेग्युलरपणे करू शकत नाहीये, तरी सुद्धा हरकत नाही. तुम्ही तरी सुद्धा युनिफाईडच्या आपल्या ह्या साधनेशी जोडलेले आहात. हृदयामध्ये ते भाव आहेत. इंटरनेट नीट आहे. आवाज नीट येतो की एक मिनिट काहीतरी. नाही टफ होतोय. हा, स्टक होतोय. एक टफ मिनिट. होतोय. हो. बटन स्टार्ट, बटन ते वाला ऑन आहे का? इकडे बघ, इकडे. आता सांगा झालं तर बरोबर. आता बहुतेक झालेलं आहे. हा, तर मी म्हणत होते की जरी आपल्याला असं वाटलं ना की माझा हा सराव नीट होत नाहीये माझ्या सगळ्या कामांमुळं, तरी सुद्धा आपल्या हृदयामध्ये तो जो भाव आहे की आपण सगळे ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. आपण जे विचार करतोय दिवसभर, त्या विचारांच्या बाबतीत जागरूकता आहे. हृदयामध्ये आपण प्रेम आणि प्रकाश फील करतोय, जे बाबाजी आपल्याला शिकवतायत. तर ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. काही कारणांमुळे आपण जरी सराव नाही करू शकलो दिवसभरामध्ये, तर किमान झोपायच्या आधी आपण आपल्या आतमध्ये ते सत्य रिपीट करा. म्हणा ते सत्य, ते आठवा. आणि त्यानंतर प्रेम प्रकाश हे सगळ्या सृष्टीला पाठवत, सगळ्या कणाकणामध्ये जिथं जिथं सृष्टीची निर्मिती, जिथं जिथं परमेश्वराची, ईश्वराची निर्मिती आहे, त्या सगळ्या रचनांना पाठवत आपण त्या दिवशी जरी सराव नाही केला तरी चालेल, पण किमान आपण ह्या गोष्टी करू शकतो ज्या आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये बाबाजींनी सांगितल्यात. आज मला आपल्याच ग्रुप मधल्या एका मास्टरचा एक खूप चांगला मेसेज मला आला, आणि एक प्रश्नच होता, म्हणजे तो की आभार मानणं तिच्याकडून सुरू आहे, पण एक थोडं एक थोडं एक चलबिचल सुरू आहे, एक शंका असल्यासारखी मनामध्ये, की जिथं आपण इच्छा धरतो मनामध्ये, मॅनिफेस्टेशन ज्याला आपण म्हणतो, तर ती इच्छा करत असताना तिला असं वाटतं की जर माझ्या आत, म्हणजे माझं ईश्वराला मी का मागायचं. आभार मानणं ठीक आहे, त्याबद्दल तिला खूप प्रेम वाटतंय, पण ईश्वरापुढे का मागायचं आपण आपल्याला जे पाहिजे ते ते आपोआपच सहजच आपल्याकडे येईल ना. आपण ते मागायचं का? किती व्हॅलिड प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर. की जर आपण अम, जर समजा जे काही आपल्या जवळ यायचंय ते येईल, त्याच्यासाठी मी मागण्याची काय गरज आहे, असा तिचा प्रश्न आहे. आणि ती इतकी त्या बाबतीत इमोशनल झाली की तिला रडू येत होतं, की माझ्या ज्या इच्छा आहेत त्या, मला जे पाहिजे आहे ते माझ्याजवळ आपोआप येईल, मी मागू कशाला म्हणून. आणि थोडं त्यामुळं तिच्या मनामध्ये काही दिवस झाले त्या शंका होत्या. म्हणजे जेव्हा आपण डीप जायला लागतो ना, तेव्हा असे प्रश्न येतात. आपल्याला जेव्हा समजायला लागतं की आपण नेमकं कुठे पळतोय, का कुठल्या इच्छांसाठी पळतोय, मला काय मिळवायचंय, माझं माझं काय, कुठे अडतीये मी, हे आपोआप कळतं आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो आपण डीपमध्ये, तेव्हा ह्या गोष्टी अजून प्रश्न निर्माण करतात, है ना. त्यामुळं ह्याचा अर्थ असा, असे प्रश्न पडणं ह्याचा अर्थ आपण खोलवर जातोय. तर ह्याचं उत्तर देताना मी एकच सांगितलं की जे काही आपल्या जवळ येतं ना, अशा अभ्यासक्रम असेल, अशी कुठली साधना, असं कुठलं वर्कशॉप, असं कुठलं ट्रेनिंग, काहीही आपल्या जवळ आलं आणि आपल्याला ओढ वाटली की हे करावं, शिकावं, बघावं हे करून, त्यावेळी
तो ईश्वराने आपल्याला दाखवलेला मार्ग असतो. कारण योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्याजवळ येतात. असं म्हणतो ना आपण, व्हॉट यू आर सिकिंग इज सिकिंग यू. तुम्ही जे शोधत आहात ना, ते तुम्हाला शोधतंय. मग आज जसं तिचा तो एक मेसेज होता, की आतून एक किती म्हणतो ना, बाबाजी जे म्हणतात ते अगदी क्षणाक्षणाला जाणवतंय, की कशी आपण म्हणतो हे जग किती वाईट लोकांनी भरलंय असं जाणवतच नाही. जेव्हा आपण एका अशा रिॲलिटीमध्ये असतो सगळेजण. कुठे एक रिॲलिटी ह्या जगामध्ये अशी सुरू आहे, की तिथे युद्ध परिस्थिती आहे. इतकी वाईट अवस्था आहे त्या देशांमधली म्हणा किंवा त्याचा परिणाम आता भारतावर पण आपण बघतोय, आपल्या देशावर पण सगळीकडे होतोय. म्हणजे माणसावर अशी परिस्थिती आहे, एक रियालिटी, एक वास्तव आहे, की जिथं लोक ह्यामध्ये अडकून आहेत. आणि आपलं एक वास्तव आपण इथं बघतो रोज उठून, बाबाजींच्या प्रेमामध्ये, प्रकाशामध्ये, की ज्या वास्तवामध्ये केवळ प्रेम फील करतोय आपण, त्या जगात राहून जिथं सगळी अशी परिस्थिती आहे, ज्याला आपण कलियुग म्हणू, जिथं आपण युद्ध परिस्थिती म्हणू, इतकी वाईट लोक आहेत असं म्हणतो, त्या जगात आपण सगळेजण बाबाजींच्या प्रेमात आणि प्रकाशात इतके जोडलेलो आहोत, की ठीक आहे ना, संकट येऊ देत ना दिवसभर, वाईट वाटू दे आपल्याला, निराश वाटू दे, नकारात्मक वाटू दे, पण त्या परिस्थितीत सुद्धा आपण सगळेजण एक असं वास्तव निर्माण करतोय, की जिथं आपल्याला प्रेम फील होता, अनुभव होतो आपल्याला. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्या ध्यानातल्या बायका, आज मनालीताईंचा मला फोन आला होता. मनालीताई ते म्हणत होत्या, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे त्यांना ध्यान साधना होत नाही करणं व्यवस्थित. पण त्या मला फोन एवढ्यासाठी त्यांनी केल्या, एवढ्या गडबडीत, 4 दिवसावर लग्न आहे. तेवढ्या गडबडीत मनालीताईंनी मला फोन करून हे सांगावं, की ताई मी रोज उठल्या उठल्या गॅस शेगडीचे रोज आभार मानते आणि गॅस शेगडी सुरू करते, आणि मला खरोखर एवढ्या टंचाईमध्ये पण मला अजून तरी घरामध्ये लग्न कार्य आहे, तर ती सोय अजूनही व्यवस्थित आहे सध्या तरी. म्हणजे बघताय की किती हृदय प्रेमाने भरतंय आपल्या सगळ्यांचं. बाबाजी काय बदल करतायत आपल्या आयुष्यामध्ये ह्याची कल्पना नाहीये आपल्याला. आपण खूप डीप लेवलला जाऊन त्या बिया बदलतोय आतल्या. आपला जो प्रोग्राम केलेला आहे, ज्या परिस्थितीत आलोय आपण, जे काही ऐकलं, जे काही शिकलोय, ते सगळं काढून नवीन कोडिंग आपण करतोय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. आणि त्या ज्या बिया आहेत ना खोलवर रुजलेल्या, हे आपण सगळेजण बदलतोय. की म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला, मी जेव्हा हे मनाली त्यांचं आज ऐकलं, आणि जेव्हा मी आपली मास्टर आरती, तिचा मला फोन आला होता, की विपुला मला आभार मानता येतात, पण मला इच्छा करू कसं मी, म्हणजे मी इच्छा का करू, ह्याच्यामुळे ती इतकी भावनिक झाली. म्हणजे बाबाजींनी जो शब्द वापरलाय, की तुम्ही एक भोळी निरागसता आहात, जे तुम्हाला दिलंय तुम्ही ते जगताय. दुःख दिलंय, दुःख जगतोय आपण. निराशा दिली, निराशा जगतोय आपण. एक वेळ अशी येते आपल्या सगळ्यांना, हे ऐकल्यानंतर आपण हे पण म्हणतो, की चला मी हे स्वीकार करते. जेव्हा बाबाजींची वाक्य ऐकल्यानंतर, धडे ऐकल्यानंतर, किंवा दुसऱ्या कुठल्या साधनेमध्ये आपल्याला जेव्हा सांगितलं जातं ना, की तुमच्या आयुष्यातली दुःख तुम्ही निर्माण केली आहेत, त्याला ऍक्सेप्ट करा, स्वीकार करा, आपण ते स्वीकारही करतो. आपण इतके भोळे आहोत, आपण इतके चांगले आहोत. करेक्ट आहे. इतकं दुःख आहे. दुःख म्हणजे काय, घरातली लोक अशी आहेत, त्या व्यक्तीलाच माहित असतं तो कुठल्या परिस्थितीतून जातो. आणि जेव्हा कुणी असं सांगतं, तेव्हा तो मानतो, की ठीक आहे, चला बाबा, माझं काहीतरी कर्म आहे बाबा, माझे भोग आहेत, म्हणून तो बिचारा गप्प बसतो माणूस तिथं, ते सहन करत. म्हणजे असं जीव तुटतो जेव्हा आपण असं कुणाचं ऐकतो तेव्हा, की असे असे किती जीव आहेत पृथ्वीवर, की जे तळमळत आहेत या सगळ्या भौतिक दुःखामध्ये. करेक्ट आहे. हम्म. तर त्यामुळे असं वाटतं, की एक मार्ग बाबाजी सगळ्यांना दाखवतायत. आणि जेव्हा आरतीकडून मी हे ऐकत होते ना, तेव्हा मला खूप असं वाटत होतं, की किती भोळे असा जीव आहे हा, की जिला स्वतःसाठी इच्छा करणं पण अवघड चाललंय. तिला असं वाटतं, मी माझ्यासाठी इच्छा करण्यापेक्षा मी आभार मानते, प्रेम देते सृष्टीला, म्हणजे मी का स्वतःसाठी, म्हणजे जिथं आपण म्हणतो ह्या कलियुगामध्ये लोकांमध्ये कणाकणात स्वार्थ भरलाय, रक्तात स्वार्थ भरलाय असं आपण म्हणतो, त्या स्वार्थामध्ये सुद्धा अशी लोक आहेत, जी स्वतःसाठी इच्छा करायला पण पुढे येत नाहीत, की कशाला मी मागू. इतकी भोळी निरागसता आपल्याला वाटतं असं कुणी असेल, अशी लोक आपण म्हणजे. आणि आपल्यामध्ये पण ते आहे, इथं असणाऱ्या प्रत्येकामध्ये. म्हणजे हे असं वाटतं ना, की कोण म्हणतं लोक वाईट आहेत. जितकी तो अंधार आहे ना, जितकी नकारात्मकता आहे, तितकी ह्या जगामध्ये सकारात्मकता पण आहे.
पण आपला फोकस आपण कुठे ठेवतो, आपल्या डार्कनेसवर की उजेडावर, ह्याच्यावर आपलं आयुष्य चालतं. तेच आहे विचार ना. बाबाजी म्हणतात की तुम्ही जे विचार करता त्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात ओढवून घेता दुःख, प्रसंग, निराशा. तर माझ्या आयुष्यामध्ये अंधार पण आहे, उजेड पण आहे, पण मी बघती कुठे? बघती कुठे म्हणजे आपल्या अंधाराला पण डिनाय नाही करायचं, त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची, हळूहळू तो अंधार पण उजेडात आणायचा. पण फोकस जो माझा आहे की माझी चांगले गुण काय आहेत बाबा, ह्याच्याकडे पण माझी ईश्वरी विचार आहेत का, ईश्वरी गुण आहेत का, हे करत करत आपण हे सगळं करतोय ना सुरू. आणि जिथं मला वाटते की हा माझा अंधार आहे, तर अंधार ओळखायचा आणि त्याला उजेडात कसं आणता येईल, तिथं कसा प्रकाश टाकता येईल. आणि तो प्रकाश म्हणजे काय, तर हे विचार. जसं युनिफाईड सारखा अभ्यासक्रम आपल्याला देतोय, तर तिला मला हेच सांगावंसं वाटलं की ज्या अर्थी तुला ती ते एक पुस्तक वाचतीये ती, त्या पुस्तकातून आभार मानणं वगैरे हे सगळं सुरू आहे. पण त्यामध्येच जेव्हा इच्छा करायची वेळ आली तेव्हा तिला असं मनात वाटायला लागलं की मी का ईश्वराला मागू. तर ह्यामागे सांगायचंच एक आहे की जेव्हा मुलगा म्हणतो वडिलांना की मला तुमच्याकडून 1 रुपया पण नको, माझं मी कमवतो. कशामुळे असं म्हणतो, कारण मुलाला वाटत असतं की माझं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, मी कुणापुढे हात पसरणार नाही. एक कुठेतरी स्वाभिमान असतो, जे की चुकीचं नाहीये की त्याला वाटतं तर तो त्या पद्धतीने कमवेल, करून दाखवेल. स्वतःचं एक सामर्थ्य त्याला अनुभव घ्यायचा असतो की स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे काय. आणि त्या वडिलांनाही आनंदच आहे जेव्हा आपला मुलगा असं करतो. पण जेव्हा मी माझ्या ईश्वराला माझ्यापासून वेगळं समजते तेव्हा मला अहंकार आहे. अरे मी सरेंडर का करू, मी करून दाखवेन ती इच्छा. पण आपण जेव्हा ईश्वरासोबत एक आहोत असं म्हणतो आणि मी जेव्हा माझ्या ईश्वराला मागत नाही, ईश्वर हा क्रिएटर ज्याने निर्माण केलंय आपल्याला, आणि आपण को क्रिएटर, सहनिर्माते. आपण काय करतो, आपल्या विचारांनी निर्माण करतो असं म्हणतो आपण, असं ऐकलंय आपण अनेक वेळा आपल्या सत्रांमध्ये सुद्धा. म्हणजेच काय, की मी जेव्हा एखादी गोष्ट मला इच्छा आहे माझी, त्यावेळी मी इच्छा मागत नाही, मी माझी इच्छा सांगते. आणि माझ्या विचारांनी माझी इच्छा जी आहे ती मी वास्तवामध्ये निर्माण करते. तर ही भावना की मी ईश्वराला का मागू, जे मला मिळायचं ते मिळेल, माझ्याजवळ येईल, हे अगदी योग्य आहे. पण जेव्हा मी माझी इच्छा सांगते, माझी इच्छा माझ्या डोळ्यासमोर आणते, इमॅजिन करते, मनामध्ये हृदयामध्ये फील करते, त्याला आपण मॅनिफेस्टेशन वास्तवामध्ये आणणं म्हणतो, इच्छापूर्ती म्हणतो आपण. ते जेव्हा मी करते तेव्हा माझ्या सबकॉन्शियसला, अवचेतनाला, माझ्या आत्म्याला, माझ्या हायर सेल्फला एक क्लिअर, एक स्पष्टता येते की मी तयार आहे. मी तयार आहे ही इच्छा माझ्या आयुष्यात आत्ता आणण्यासाठी. मला घ्यायची गाडी, 4 व्हीलर, पण माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. ते सगळं होईल का, मला गाडी नीट सांभाळता येईल का, मेंटेनन्स होईल का, डिझेल पेट्रोल हे सगळं होईल का. आणि त्यामुळं ती गाडी माझ्या आयुष्यात समोर येत नाहीये वास्तवामध्ये. पण ज्यावेळी मी हे सगळ्याची प्लॅनिंग करते की जे होईल ते बघू, मला घ्यायची म्हणजे घ्यायची, आणि त्यावेळेस जेव्हा मी त्या गाडीचं स्वप्न बघते, एक इच्छा करते, त्यावेळी मी क्लिअर सिग्नल देते की आता मी तयार आहे. आणि जेव्हा मी असं म्हणते तेव्हा ही संपूर्ण सृष्टी आपल्या मदतीला येते की कशा प्रकारे हिचं ते स्वप्न पूर्ण करता येईल. आणि जसं आपण काल बघितलं, ह्याच्यावर एक पुढे जाऊन युनिफाईड मध्ये एक मोठा धडा आहे की खऱ्या इच्छा काय आहेत आपल्या. आपल्या इच्छा ह्या भौतिक सुखांमध्ये आहेत, कारण दुसऱ्याकडे आहे म्हणून मला घ्यायचंय असं काही आहे, स्टेटससाठी आपण घेतोय, किंवा अजून काही की त्याच्यातून मला सुख मिळणार आहे, की मी काहीतरी आयुष्यात अचीव्ह केलं. जेव्हा मला वाटेल की मी माझ्या नावाने घर घेते, गाडी घेते, तेव्हा मला तो समाधान, तो आनंद मिळवायचा आहे, हे पण असू शकतं. तर जी काही आपली इच्छा आहे ना खरी, बऱ्याचदा ती माहित नसते लोकांना की मला काय मिळवायचंय, काय करायचंय पुढे जाऊन. असं पण होतं, कारण क्लॅरिटी नाहीये ना, आपल्याला माहित नाहीये की आपल्याला नेमकं पाहिजे काय. असं पण होतं. मग त्यासाठी बाबाजींनी एक पुढे धडा दिलाय, खऱ्या इच्छा काय आहेत, की ज्या इच्छा तुम्हाला तुमच्या सर्वोच्च मार्गावर ठेवतील, हिताच्या आहेत तुमच्या, ज्यामध्ये तुम्ही, तुमच्या मनामध्ये ती स्पष्टता नाहीये. आणि तो एक धडा आहे. आणि अजून एक धडा आहे की जेव्हा तुम्ही ह्या इच्छा ओळखता, तुम्हाला समजलं की माझ्या खऱ्या इच्छा काय आहेत, मला काय करायचं नेमकं, त्यानंतर त्या इच्छा पूर्ती कशी करायची, ते प्रकटीकरण, मॅनिफेस्टेशन कसं करायचं, ह्याच्यावर बाबाजींनी एक पूर्ण धडा लिहिलाय. इतका आनंद आणि इतकी एक्साइटमेंट होती तो धडे वाचताना, की किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला बाबाजींनी, की पुढे जाऊन लोकांना हे सगळं
समजायला पाहिजे की माझ्या इच्छा ह्या भौतिक जगातल्या आहेत की अजून काही आहेत, की मला एक आतून अध्यात्मामध्ये मला माझ्या आत्म्यासोबत मला असा आनंद मिळवायचा जो कधीच संपणारा नाहीये, न आटणारा झरा. तो आनंद म्हणजे माझी इच्छा आहे. मला माझ्या परमेश्वराला भेटायचं अशी पण इच्छा असू शकते. ह्या सगळ्यांबद्दल आपल्याला पुढे जाऊन एक धडा आहे. पण जेव्हा मी आज तिच्याकडून ते ऐकत होते, तेव्हा मला खूप भावनिक व्हायला होत होतं, की कसा एक ह्या कलियुगामध्ये पण आपण जिथं म्हणतो तिथं सुद्धा हा प्रकाश कसा आहे बघा. हे झालं मनाली त्यांचं उदाहरण. एवढ्या गडबडीत त्यांनी मला फोन करून फक्त सांगितलं, की ताई मी रोज सकाळी शेगडी जी आहे गॅस शेगडी तिचे रोज आभार मानते आणि मला खूप चांगला अनुभव येतो. म्हणजे प्रत्येक जीवाच्या अगदी छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. कुणालाही इथं जगामध्ये आत्ता आपण जेव्हा बघतो, कुणाच्या अशा अपेक्षा अवास्तव अशा नाहीयेत. पण त्यामध्ये सुद्धा घरामध्ये एक सुख शांती मिळवण्यासाठी हे सगळे आत्मे, हे सगळे जीव किती तडफडतायत. आपण सगळेच म्हणजे हे सगळे म्हणजे आपण सगळेच काही ना काही गोष्टींसाठी तळमळत असतो, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी. आणि जेव्हा असा एखादा मार्ग आपल्या समोर येतो, युनिफाईड असेल किंवा अजून कुठली साधनं असेल, ज्या संस्था हे काम करतायत, तेव्हा त्या जीवांचं किती कल्याण होतंय, की किती आत्मे अंधारातून प्रकाशाकडे चाललेत, की त्यांना समजतंय मला नेमकं पाहिजे काय आणि मी कधी खरा आनंद फील करते आतून. हे समजतं जेव्हा आपण ध्यानाला बसतो, आपण उपासनेला बसतो, त्यावेळेसच तो खरा आनंद आपल्याला मिळतो. कारण तीच एक म्हणतो ना, मला सगळं आहे माझ्या घरामध्ये. माझ्या घरात सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी आतून काहीतरी एकटेपणा आहे. काहीतरी कमी आहे वाटतंय मला असं आतमध्ये जाणवतंय. जे मलाही व्हायचं. मी जेव्हा ध्यानाच्या यायच्या आधी. सारखं वाटायचं काहीतरी चुकतंय माझं. मला काहीतरी कमतरता भासते आयुष्यामध्ये. ते हे होतं, की तुम्ही आतमध्ये जाऊन तुमच्या आत्म्याबरोबर एक होणं, ध्यान करणं. आपल्या स्वतःच्या आतल्या जगामध्ये शांतता मिळाली ना, की बाहेरच्या सगळ्या जगाची सगळं धागे सगळे तुटून जातात. कुणाकडून अपेक्षा राहत नाही, कुठल्या आपल्याला दुःखच वाटत नाही त्यावेळी. म्हणजे जेव्हा आरती मला हे सांगत होती तिचा अनुभव, तेव्हा ती म्हणाली, की आता मला कुठली संकट आली ना, तरी सुद्धा मी आभार मानायला शिकले, की त्याच्यातून पण मी एक अपॉर्च्युनिटी बघते. मला असं समजते, की हे बरं झालं माझ्या आलं हे मला असं देऊन गेलं. मी आरती तुझं नाव घेते ह्या क्षणाला तुझ्या एक्झाम्पलसाठी. कारण तो खरंच असा अनुभव होता, की मला तो एकदम फील झाला आतमध्ये, की असं सगळ्यांमध्ये आहे इथं. मला माहिती आहे ती गोष्ट, की आपल्या सगळ्यांमध्ये इथं आहेत. म्हणूनच आपण आज युनिफाईडशी जोडलेले आहेत. अजून एक ताई होत्या ज्या बाबाजींशी जोडल्या होत्या. क्रियायोग त्यांनी दीक्षा घेतली होती, पण त्या करू शकल्या नाहीत पुढे. त्या आता परत YouTubeवरनं आपल्या युनिफाईड बरोबर जॉइन झाल्या. जसं की आज मैत्री दादाश्री जे आहेत, हे कोण आहेत मला माहित पण नव्हतं. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांचा व्हिडिओ बघितला YouTubeवर, तेव्हा त्यांना बघून आणि त्यांचं बोलणं ऐकूनच मी त्यांच्या प्रेमात पडले. म्हणलं हे अशा आहेत म्हणलं, की ती एनर्जी आपल्याला समजते कोणाचं काय आहे, आपण कनेक्ट होतो त्यांच्याशी. पण आज जेव्हा आपल्या ग्रुपमधल्या ताईंनी सांगितलं ना, की ते महावतार बाबाजींचे शिष्य आहेत. तेव्हा मला समजलं, की बाबाजी कसे एक-एक मोती आणून जोडतायत. की कसे जोडतायत बाबाजी आपल्या सगळ्यांना एकत्र एका माळेमध्ये ते समजतंय. तर बाबाजींचे खूप आभार आहेत, की ज्या वेळेमध्ये आपल्या सगळ्यांना ह्याची गरज आहे, त्या वेळेमध्ये बाबाजी आपल्या सगळ्यांना एकत्र आणून जोडतायत आणि म्हणतो ना, की जेव्हा स्टुडंट तयार असतो, तेव्हा मास्टर येतात. ते पण असे प्रेमळ मास्टर, की जे आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. राइट? तर थोडंसं मला अ, हे सगळं हे सगळं फील करणं थोडंसं जड चाललंय. त्यामुळे हे असं होतंय. तर ह्यामुळं अगदी योग्य वेळेला बाबाजी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेत आणि एक मोठा बदल आपण युनिफाईड संपेपर्यंत आपल्या आयुष्यात बघणार आहोत. हे मात्र नक्की आहे. आणि जे YouTubeवरून पण एक-एक जोडले जातात सगळेजण. जसं आता दादाश्रींचा बद्दल मला माहीत नव्हतं. मी ज्या आपल्या अभिनेत्री आहेत स्मिताताई जयकर त्यांचा मी व्हिडिओ बघितला होता आणि त्या माध्यमातून मला दादाश्रींबद्दल समजलं. तर ते पण ज्या पद्धतीने काम करतायत, आता सध्या ज्याची गरज आहे, त्या पद्धतीने त्यांच्याकडनं पण खूप काम होतंय. तर मी जेव्हा त्यांचा व्हिडिओ बघितला पहिल्यांदा, तेव्हा हृदयातून ते कनेक्शन फील झालं बरोबर. आणि मग मी त्यांना फॉलो करत होते, त्यांचं ऐकायचे वगैरे. आणि आज ते समजलं, की ते पण बाबाजींचेच आहेत. तर अशा ह्या प्रकारे, की ज्यावेळेस माणसाला, आत्म्यांना अतिशय गरज आहे, ह्यावेळेस बाबाजी प्रकट होऊन आधीपासूनच करतायत. पण असा एक कोर्स आणणं समोर,
किंवा अ, जितकं जितकं जास्तीत जास्त सगळ्यांना एकत्र आणता येईल अशा पद्धतीने आपण सगळे जोडले जातोय. त्यामुळं पुढे जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल युट्यूबवर सुद्धा, तेव्हा मला माहितीये की तुम्ही सगळेजण बाबाजींमुळेच इथे जोडले जात आहेत. आणि ते बरोबर आपल्या लेकरांना चला आता वेळ झाली, लेट्स गेट बॅक टू होम, घरी जायची वेळ झाली असं म्हणत ते सगळ्यांना घेऊन येतात. आपलं घर म्हणजे आपला आत्मा, जिथून आपण आलोय आपल्या घराला, पृथ्वी तर आपण एक केवळ आपण एक सगळे अनुभव घ्यायला आलोय. आपलं मूळ घर हे नाहीच आहे. आपलं मूळ घर जे आहे ते आपल्या आत्म्याचं घर, जिथून आपल्या ज्या प्रकाशातून आपला आत्मा आलाय आणि तिथं जायची वेळ आली म्हणून बाबाजी सगळ्यांना गोळा करतायत की आता तुम्ही या. खूप झालं तुम्ही आता हे सगळे अनुभव घेतले, आता तुम्ही पुढे जा. यासाठी आपल्याला गोळा करतायत. तर अशा अनेक एनर्जीज आहेत, शक्ती आहेत, ज्या आता ह्या क्षणाला आपल्या ह्या युनिफाईड कोर्स सारखे जे अजून बरेचसे वर्कशॉप वगैरे सुरू आहेत, तिथं प्रत्येक ठिकाणी ह्या शक्ती आहेत जे मदत करतात. की कसं त्यांना जोडवायचं, कसं गोळा करायचं. आपण म्हणतो युट्यूबचे अल्गोरिदम आहेत, हे सगळं मान्य आहे. पण त्या अल्गोरिदमच्या वर सुद्धा एक शक्ती आहे, जी त्या अल्गोरिदम वर बसून अशी, हा इकडे जाऊ दे, हा व्हिडिओ ह्याला जाऊ दे, हा व्हिडिओ ह्याला जाऊ दे, हे ह्याच्याकडे जाऊ दे. हा, ह्या माणसाला काय त्रास आहे, अच्छा हे त्रास आहे, मग हा व्हिडिओ ह्याला पाठवा. हे सगळं जे नेव्हिगेशन करणारी एक सिस्टीम आहे ना, ती शक्ती जी आहे ना, ती शक्ती आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याकडे येतं. आपल्याला वाटतं अरे अच्छा मी काहीतरी सर्च केलं, माझं काहीतरी ते हे आहे म्हणून युट्यूब मला दाखवतंय. पण त्यातनंही तेवढ्या व्हिडिओमधून आपण तोच व्हिडिओ बघतो जो आपल्याला आत्ता गरजेचा आहे. आणि त्याच्यासाठी आपला उच्च स्व आपल्याला गाईड करत असतो. उच्च स्व सांगतो म्हणून आपण तो व्हिडिओ बघतो, त्यातनं ज्ञान घेतो. तर जे तुमच्याकडे यायचं ते येणार. फक्त एक इंटेन्शन टाकून ठेवा की जे माझ्या सर्वोच्च हिताचं आहे ते सगळं माझ्यापर्यंत येऊ दे. आपल्या उच्च स्वला सांगा आणि उच्च स्व आत्ता आपल्याला ह्या अभ्यासक्रमामध्ये ते सगळं मिळवून देणार आहे ज्याची आपल्याला गरज आहे. आपल्या इच्छा काय आहे, त्या इच्छांवर काम कसं करायचं, हे सगळं आपण अजून तर फक्त आपण एक विभाग संपवलाय. ज्या एका विभागामध्ये 7 धडे आहेत. असे आपले 3 विभाग आहेत. एकूण 21 धडे करणार आहोत. सो हा प्रवास 6 महिन्याचा आहे. 21 धड्यामध्ये आपण 3 विभाग पूर्ण करतोय. पहिला विभाग जो आहे तो आपल्या उच्च स्व सोबत संवाद करणे हा. इथून पुढे आपल्याला अजून गोष्टी खूप डीप मध्ये समजायच्यात आणि तयार राहा त्यासाठी. आपले रोजचे सराव, आभा स्वच्छ करणं, प्रेम पाठवणं, हृदयात राहणं हे गरजेचं आहे. जेव्हा आपण राहतो तेव्हा आपण युनिफाईडची जी कलेक्टिव्ह आहे एनर्जी, आपण सगळेजण म्हणजे युनिफाईडचे सहप्रवासी इथं असलेले आणि युट्यूबवर जोडले जाणारे. आणि अनेक जण असे की अजून युट्यूबवर आले पण नाहीयेत. बाबाजी त्यांना घेऊन येत आहेत. जे कधी जोडले जातील ते अजून 1-2 महिन्यामध्ये जेव्हा कधी हा व्हिडिओ त्यांच्या समोर जातील, तर तेव्हा जे येतील ते सगळे पुन्हा पहिल्यापासून करणार. तर असा युनिफाईडचा जो फॅमिली असेल ना, ती मोठी होत जाणार आहे. कारण ते सगळं जे प्लॅनिंग करतायत ते मास्टर आहेत बाबाजी. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार या सगळ्या गोष्टी घडतायत. आपण केवळ विश्वासाने आणि प्रामाणिकपणे आपल्याला जितकी साधना जमती तितकी करायची. ते नाही झालं म्हणून फार अपराधी भाव पण ठेवू नका. जे काही होतंय 10 मिनिटं आपल्याला दिवसभरामध्ये, तितकंच 10 मिनिटच, पण अगदी क्वालिटी टाइम म्हणतो ना, शांत बसून खरोखर जो काही त्या आठवड्याचा सराव आहे तो पूर्ण करायचा. 6 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदललेलं असणार आहे. ठीक आहे. तर आपण आज सुरू करतोय बाबाजींच्या प्रकाशात, मार्गदर्शनात, पितामह पत्रीजींच्या प्रकाशात आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वच्या मार्गदर्शनामध्ये 8वा धडा. 8वा धडा हा आपला वेगळा काही नाहीये. हे आहे की आपलं रिव्ह्यूज आहे. जे काही आपण 7 आठवडे केलेले तेच आहे. पण याच्यामध्ये आपण काय करू माहिती का, आता पूर्ण धडा वाचण्यापेक्षा आठवड्यामध्ये म्हणजे आजपासून 7 दिवस आपल्याला काय काय करायचं याबद्दल सांगितलंय. की पहिल्या दिवशी काय सराव करायचा. तो पहिल्या दिवशीचा सराव म्हणजे जो पहिला आठवडा होता ना, हृदयात केंद्रित व्हायचा, हृदयातली धडधड जाणून घ्यायचा, स्पंदन फील करायचा, हार्टबीट फील करायचा, मी ईश्वरासोबत एक आहे म्हणायचं, हेच आहे. मग आपण काय करू, पूर्ण धडा आत्ता वाचण्यापेक्षा केवळ पहिल्या दिवसाचा जो पॅरेग्राफ आहे तो वाचू. आज रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा हे सत्र संपेल तुम्ही तेवढाच सराव करा, 10 मिनिटाचा, 10-15 मिनिटाचा, आणि झोपा. आणि समजा आज नाही जमलं रात्री कुणाला, तर उद्या सकाळी पूर्ण करा, हरकत नाहीये. म्हणजेच आजचा जो सराव आहे तो तुम्ही आज रात्री
किंवा उद्या सकाळ दुपारपर्यंत करू शकता. हा, मग एक काम करू, आजचा पहिला दिवस आणि दुसरा दिवस हे दोन्ही वाचू. म्हणजे तुम्ही आज पहिल्या दिवसाचं किंवा उद्या सकाळी पहिल्या दिवसाचं आणि दुसऱ्या दिवसाचं जे आहे ते पण तुम्ही उद्या करू शकता. अशा प्रकारे म्हणजे पुन्हा जेव्हा उद्या रात्री आपण वाचू, त्यानंतर पुन्हा त्याच्या नंतरच्या दिवशी पण तुम्ही सकाळी असा दुसऱ्या दिवसाचा करू शकता. थोडं कन्फ्युज केलं मी तुम्हाला. परत एकदा सांगते. आपण आज रात्री पहिल्या दिवसाचा करू प्रॅक्टिस. हा, आणि उद्या सुद्धा कारण उद्या आपलं रात्री होईल ना सेशन, म्हणून म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस आहे. त्यासाठी दुसरा पण धडा वाचू, दुसरा दिवस जे दिलेले ते पण वाचू, आणि उद्या दिवसभरामध्ये पहिला दिवस आणि दुसरा दिवस हे दोन्ही प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. कोणी वाचायची इच्छा आहे कुणाला? कोण वाचेल? भाग्यश्री, तुलाच सांगते मी, तुझं नाव दिसतं इकडं म्हणून. चालेल, आसावरीताई म्हणतायत त्यांना वाचायचं असेल तर वाचू शकतील त्या. आहेत का? मी बघितलं नाही. एक मिनिट. तुमचा मेसेज आलाय. हा हा, मग कुणी वाचा. चालेल चालेल, असं ते वाचा प्लीज. हा, पहिला दिवस. उठल्यानंतर शक्य असं तितक्या लवकर. त्याच्या वरचं आहे ना, पुनरावलोकन करा, तिथून वाचायचं. अच्छा, ते पण हवं का? ओके ओके. हा, मोठं करते. पुनरावलोकन करा. मोठं करू का? या आठवड्यात काय? मोठं करते एक मिनिट, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. हा हा, ओके ओके. हा. 8वा आठवडा. पुनरावलोकन करा. या आठवड्यात आपण मागील काही आठवड्यांच्या अभ्यासाचे पुनरावलोकन करू. या आठवड्याचा प्रत्येक दिवस मागील 7 आठवड्यातील प्रत्येक धड्याचा सारांश वाटेल. हा आठवडा आतापर्यंतच्या तुमच्या प्रगतीचे चित्र स्पष्ट करेल आणि पुढे जाण्यापूर्वी आतापर्यंतच्या तुमच्या अनुभवांना स्पष्टपणे आत्मसात करण्याची संधी मिळेल. पहिला दिवस. उठल्यानंतर शक्य तितक्या लवकर आणि अगदी झोपण्यापूर्वी खालील प्रार्थना हळुवारपणे समजून घेत वाचा. प्रिय ईश्वरा, माझ्या निर्मात्या, मला तुझ्या प्रतिमेत बनवल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. जे गुण तुझ्यात आहेत तेच गुण मला दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या प्रेमाबद्दल मी तुझा आभारी आहे. प्रसन्नता, आनंद आणि करुणेसाठी मी तुझा आभारी आहे. मला तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञानासाठी मी तुझा आभारी आहे. शांततेसाठी व समृद्धीसाठी मी तुझा आभारी आहे. मी आता प्रार्थना करतो की मला माझ्या संपूर्ण स्वची जाणीव करून द्या. आज 5 ते 10 मिनिटे शांत बसा आणि तुमच्या हृदयातील प्रेमाची धडधड अनुभवा. मग झोपण्यापूर्वी तुम्ही शांतपणे पडून ईश्वराच्या काही गुणांचा विचार करा. त्या गुणांचा दावा करत त्याच्यासोबत एकरूप व्हा. एक काम करू आपण, म्हणजे आपण ना पहिलाच दिवस घेऊ, नको दुसरा घ्यायला. कारण मग आज रात्री आणि उद्या जेवढा तुम्हाला दिवस आहे पूर्ण, तर तुम्ही पहिल्या दिवसाच करा व्यवस्थित, कारण ते एकाच वेळी एकच फोकस जास्त योग्य मला वाटतं. तर आपण मला वाटते उद्याचं वाचून मग उद्याचं सत्र हे घेऊया, असं म्हणजे हा, एक धडा पहिला दिवस पहिलं सत्र असंच हे करूया मेडिटेशनचं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की आता एकच घ्यावा पहिला दिवस, असंच म्हणताय ना? हा, म्हणजे आज हा, पहिला हे वाचलंय ना, आज पहिल्यावरती काम करूया, उद्या दुसऱ्यावरती असं केलं तर ते लगेच झालं तर जास्त आणखीन लक्षात राहील आपल्या, म्हणजे बरोबर आहे. आमच्या अगदी अगदी असं. हा खरं आहे. आपण पहिलाच दिवस जो आहे तोच आत्ता करू. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. तुमचा सराव पण होऊन जाईल. हा शिवाय तुम्ही हे सत्र संपल्यानंतर पण झोपण्यापूर्वी एक 5 ते 10 मिनिटं जरी शांत बसून केवळ आपल्या हृदयावर जाऊन ती थोडी ती झोपण्यापूर्वीची जी प्रॅक्टिस आहे की धडधड अनुभव करणं, आपले हार्टबीट ऐकणं शांत बसून, आणि हे जसं ह्या प्रार्थनेमध्ये सांगितलं आपल्याला की तुझ्या प्रतिमेमध्ये आम्हाला बनवलंस, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, आणि जे काही तू गुण आहेत ते आम्हाला दिलेस. तर ही जी फिलिंग आहे ना, ती आतमध्ये अनुभव करायची त्या प्रार्थना म्हणताना, की खरोखर ईश्वराने मला जे काही त्याच्याकडे त्या सगळ्याची झेरॉक्स कॉपी बनवली. म्हणजे मी ईश्वराचं झेरॉक्स असल्यासारखं पूर्ण एक नवीन कॉपी बनवली, त्याच्याच पूर्ण एक रिफ्लेक्शन त्याचं, की ज्यामध्ये त्याचे सगळे गुण माझ्यात दिलेत, त्याचे सगळे विचार माझ्यामध्ये आहेत. ज्या गुणांमधून, विचारांमधून मी ईश्वरासारखं आयुष्य जगू शकते,
सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, करुणेचं, प्रेमाचं. मग मी कुठे राहते, काय राहते, मी वेळ, काळ ह्याला काही त्याचं मॅटर नाही करत. पण मी आत्ता ह्या क्षणाला परिपूर्ण आहे, ईश्वराच्या प्रतिमेत आहे. त्यामुळं आत्ता ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा जिथं कुठं आपण आहोत, तिथं सुद्धा मी आत्ता ईश्वराचं ते आयुष्य जगू शकते. आणि त्यासाठी आपण पहिल्यांदा पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडा आपण ईश्वराच्या त्या गुणांना आपल्या हृदयावर आठवलं, ते ध्यान केलं आपण 16 मार्च नंतर. आणि तेच आपण बाबाजी म्हणतात की हे 7 दिवस तुम्ही पूर्ण पुन्हा एकदा 7 आठवडे जगा, की एक एक दिवस तो सराव करा जो काही आपण शिकलो, आणि पुन्हा ते फील करा, जेणेकरून पुढे जाण्यापूर्वी आपण पूर्ण तयार झालेले असू, की जे काही आपण पहिल्या पूर्ण 7 धड्यांमध्ये शिकलोय. तर आज झोपायच्या पूर्वी आणि आत्ताही आपण हा सराव करू, जिथं आपण केवळ आभार मानू त्याचे, की जे काही तू दिलंय ना आम्हाला, त्यासाठी आम्ही तुझे खूप आभार मानतो. आणि केवळ आपल्या हृदयात जाऊन ती धडधड अनुभव करू, आपले हार्टबीट, आपलं हृदय कुठे आहे, छातीचा भाग कुठे आहे, आणि त्याचे सगळे गुण आपले आहेत हा दावा करत, दावा करणं म्हणजे की सांगणं की तुझे गुण माझे आहेत, हे हक्काने सांगणं. आपण डिझर्व करतो, कुठेही मनात असा भाव नाही ठेवायचा की हे कसलं आयुष्यामध्ये जगण्यासाठी मी आले. आपण डिझर्व करतो, आपला हक्क आहे. आपण दावा करू शकतो की मी ईश्वरी गुणांमध्ये साठीच मी या शरीरामध्ये आले. किती हे महत्वाचं वाक्य आहे, की ज्यांना कुणाला वाटतंय की मी कर्म भोगायला आले, मी भोग भोगायला आले, तर तसं नाहीये. आपण जे बाबाजींनी सांगितलेलं सत्य त्यानुसार आपण सगळेजण सुखाचा, प्रेमाचा आनंद घेण्यासाठी इथं आलोय. आणि त्यामुळे आपण म्हणतो की त्या गुणांचा दावा करत त्याच्यासोबत एकरूप व्हा. किती सुंदर वाक्य आहे, की मी ईश्वरात, तू आणि मी एक आहेत. त्यामुळं मी तुला तुला माझ्यापासून वेगळं मानतच नाही मी. मग मला जे काही म्हणजे मगाशी जो आरतीचा प्रश्न होता मी ते अर्धवट सोडलं, की जेव्हा मला काही इच्छा असेल, तेव्हा मी का मागू नये? मी ते सांगते आणि निर्माण करते, कारण मी माझ्या ईश्वराला माझ्यापासून वेगळं मानतच नाही. त्यामुळे मी त्याला कसं मागू? हे म्हणायचा प्रश्नच नाही. जेव्हा मी वेगळं मानते, तेव्हा मला असावरी ताई आहेत समजा आणि मला त्यांच्याकडनं ₹200 पाहिजे. आणि मी त्यांना म्हणते कसं मागावं असावरी ताईंना? काय वाटेल त्यांना? कशामुळं? कारण मी समजते की त्या माझ्यापासून वेगळ्या आहेत. पण जेव्हा मला समजते की आसावरी ताई म्हणजे माझ्याच फॅमिलीमधल्या आहेत, हक्काने मी त्यांना मागायला जाते त्यावेळेस, की तुम्ही मला पैसे द्या. ठीक आहे? अगदी तसं जेव्हा मी हे समजते की माझा ईश्वर आणि मी एक आहोत, तेव्हा हा प्रश्नच नाही की मी माझी इच्छा कशी सांगू किंवा कशासाठी मागू त्याला. तो आणि मी एकच आहोत. तो माझ्याच आत आहे. त्यामुळे मी जे काही सांगतेय ते मी निर्माण करते, दावा करते की मला असं आयुष्य पाहिजे. मला हे घर पाहिजे, मला ही गाडी पाहिजे. जे काही आपली भौतिक सुखाची इच्छा आहे किंवा अजून कुठलीही, त्यासाठी आपण आपल्या ईश्वराला जो आपल्या आत आहे, त्याला सोबत घेतोय आणि ती निर्मिती करतोय. आणि तो आपल्याला स्वतःहून हे देत नाही, कारण आपल्याला कसा अनुभव मिळणार मग? माझ्या मनात हा विचार आला की हे घ्यावं, आणि आपल्याला असं वाटतं की ईश्वराला तर माहितीये, त्यांनी तर द्यायला पाहिजे. तर मग मला कधी मिळणार तो निर्मितीचा अनुभव? त्यासाठी आपल्याला ती फ्री विल दिलीये, की तुम्ही इच्छा करा आणि इच्छेने निर्माण करा. नाहीतर मग ईश्वरासाठी काही अवघड नाही आपल्या इच्छा पूर्ण करणं एका क्षणामध्ये. पण तो अनुभव मला घ्यायचा की मी निर्माण केलंय. मुलाला वाटतं की मी बापाच्या जीवावर करण्यापेक्षा माझ्या हिमतीने काहीतरी करून दाखवेन, राईट? अगदी तसं आहे. पण ईश्वर आपल्या आत आहे. म्हणजे वडील कायम मागे असतील तुझ्या, की तू जा पुढे कर, तू पडलास काही झालं तर मी आहे उभं कर तुला धरायला. पण त्यावेळेस त्या मुलांनी मदत मागितली पाहिजे वडिलांना. अगदी तसं आपलं ईश्वर आपल्या आत आहे. आणि ज्यावेळी मला असं वाटतं हे माझ्याकडनं होत नाही, त्यावेळेस म्हणायचं की हे देवा तू, हे ईश्वरा तू मला, त्यावेळेस आपण सरेंडर करतो, समर्पण देतो, की बघ आता तू मला, हे मला काही होत नाहीये ह्यावेळी. पण त्यावेळी कुठेही तो अहंकार नको आपल्यात, अरे मी कशाला ईश्वराला मागू, मी करून मी कसं कशासाठी मागू. तो आपल्याच आत आहे. ठीक आहे. तर अगदी तसंच पहिल्या दिवसाचा सराव करा, की हृदयामध्ये जाऊन ते प्रेम अनुभव करा. ती शांतता म्हणजेच प्रेम आहे. हे जे धडधड ऐकू येते ती शांतता म्हणजेच प्रेम आहे. तर जी काही 5-10 मिनिटं राहिलीत आपल्यासोबत, आपण तेवढ्या वेळासाठी शांत बसून आपण सगळेजण आपल्या हृदयात केंद्रित होऊ. तर डोळे मिटून शांतपणे आपण
सगळ्यात आधी आपल्या श्वासांवर लक्ष दे. हळूहळू आपल्या श्वासांसोबतच आपल्या हृदयामध्ये उतरू. खूप पवित्रतेने, प्रेमाने, शुद्धतेने आपल्या या अस्तित्वासाठी आपल्या ईश्वराचे आभार मानू. सहजतेने डोळे बंद आपण सगळेजण आतल्या जगात आपल्या छातीच्या मध्यभागी आपल्या सगळ्यांचं लक्ष. आणि अगदी सहजतेने आपल्या हृदयामध्ये पूर्ण शांत होत दीर्घ श्वास घेत आपल्या छातीचा भाग, आतमधली शांतता, डावी बाजू, उजवी बाजू सगळं काही फील करा. केवळ तो अनुभव घ्या. छातीवर एक झाल्यानंतर मध्यभागावर गेल्यावर, माझ्या खऱ्या केंद्रामध्ये गेल्यावर एक एक श्वास कसे फील होत आहेत, मला कसं वाटतंय आता. जेव्हा मी खोलवर उतरते अगदी आतमध्ये एक 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 पायऱ्या खाली उतरते. आणि आतमध्ये जाऊन हृदयाची धडधड जाणवताना हे सत्य आठवते की माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझेत. मी माझ्या ईश्वराच्या विचारातून निर्माण झाले. मी त्याची प्रतिमा आहे. माझ्या ईश्वराने साक्षात मला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले. माझा ईश्वर प्रेम आहे, करुणा आहे, समृद्धी, आनंद आहे. तर मी सुद्धा प्रेम, करुणा, समृद्धी, आनंद आहे. जे सगळे गुण माझ्या ईश्वराचे ते सगळे अगदी हक्काने माझेत, अगदी प्रेमाने माझेत. माझा ईश्वर निस्वार्थी प्रेम आहे, पवित्र आहे, निरागस आहे, अगदी भोळा, निरागस, शुद्ध, पवित्र. तशीच मी आहे. आपल्या ईश्वरासोबत पूर्ण एक झाल्याची फिलिंग अनुभव करा. आणि ह्याच अवस्थेमध्ये अजून काही वेळ बसून राहा, केवळ हृदयातली शांतता अनुभव करत. आणि आपल्या ईश्वरासोबत आपण कसे एक आहोत हे म्हणत आतमध्ये जाणीवपूर्वक आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात.